नमस्कार. आता वल्लरीला ईश्वरीचं काहीही वाकडं करता येत नसतं. ती आता ईश्वरीच्या घरी जाऊन धमकी देऊन सुद्धा आलेली असते, पण ईश्वरी तिच्या धमकीला बिलकुल भीक घालत नाही. त्यामुळे वल्लरी आतल्या चिडलेली असते. आता वल्लरीला कळत नसतं की या ईश्वरीचा बदला मी कसा घेऊ. ईश्वरीला सांगितलं की तू अर्णवच्या आयुष्यातून लांब हो, अर्णवपासून लांब राहा, पण ती काही लांब राहायला तयार नाही. ती माझं वाटोळच करायला टपलेली आहे असं वल्लरीला वाटत असतं. आता चिडलेली रागावलेली वल्लरी आता घरी आलेली असते. घरी आलेली वल्लरी आता लिपस्टिकनी आरशावर ईश्वरीचं नाव लिहिते आणि रागारागात त्या नावावर सगळीकडे पुल्या ओढते. आता गोणिले किल्ल्याच्या पुल्या ओढल्यावरती म्हणते, ईश्वरी देसाई, आता ना मी तुझं जगणं हराम करून टाकेन. मी तुला कधी सुखाने जगून सुद्धा देणार नाही. तू माझ्या वाईटावर टपलेली आहेस आणि एक गोष्ट लक्षात घे, माझ्या जो वाकड्यात जातो ना त्याला मी कधीच सोडत नसते. असं बोलून वल्लरी रागारागान तिकडे बघत असते. आता वल्लरीला असं होत असतं की या ईश्वरी देसाईला मी खाऊ की गिळू. अगं, ही ईश्वरी देसाई कुठून माझ्या नादाला लागली. आता मी हिला काय करू, पण अर्णवजीच्या पाठीमागे आहे, तिला मी आता कसं काय करू असा वल्लरी विचार करत असते. तर इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि पाहुणचार झाल्यानंतर तो आता ईश्वरीच्या घरून जायला निघालेला असतो. आता ईश्वरीची आई आणि ईश्वरी हे अर्णवला बाय करण्यासाठी घराबाहेर आलेले असतात. अर्णव आता गाडीजवळ जातो आणि त्यांना बाय करतो आणि तो गाडीत बसत असतो. तेवढ्यात शेजारी पाजारी सुद्धा आता ते बघत असतात. दोन शेजारणी आता ईश्वरीच्या आईकडे आणि ईश्वरीकडे बघत अर्णवकडे बघत असतात. आता मध्येच अर्णव गाडीत बसतो आणि ईश्वरी आणि त्याची आई त्याला बाय करतात. अर्णव तिथनं निघून गेलेला असतो. त्यानंतर लगेच आता त्या दोन्ही शेजारणी कुजबुज करू लागतात आणि म्हणतात, अगो बाप रे, कोण आहे हा मोठ्या घरातला माणूस दिसतोय आणि मोठ्या घरातला माणूस यांच्याकडे काय करतोय. हल्ली ह्याचं रोज येणं जाणं चाललंय, काहीतरी डाळ शिजते बहुतेक आणि असा मोठ्या घरातला माणूस गळायला लागलाय बहुतेक ह्यांच्या. आता हे ऐकून आता ईश्वरीच्या आईला आणि ईश्वरीला खूपच वाईट वाटलेलं असतं. ईश्वरीला आतून राग आलेला असतो. आता ईश्वरीच्या आईला आठवलेलं असतं. ती म्हणते, जे माझ्या आयुष्यात घडलं ना ते मी माझ्या मुलींच्या आयुष्यात कधीच घडू देणार नाही. तर इकडे अर्णव हा ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तिथे त्याचा भाऊ असतो. त्याचा भाऊ म्हणतो, अर्णव दादा, मी काय म्हणतोय, मला नम्रताचा कॉल आला होता आणि ती म्हणत होती नम्रता, ईश्वरी आणि ईश्वरीची आई तिघही आज संध्याकाळी इंदोरला जाण्यासाठी बस पकडणार आहेत. ते ऐकल्यावर अर्णवला मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो, व्हॉट? त्यावर तो भाऊ म्हणतो, होय, असाच कॉल आला होता. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आलोच मी. आणि अर्णव आता धावत पळत ईश्वरीला भेटण्यासाठी निघालेला असतो. आता ईश्वरीची आई, ईश्वरी आणि नम्रता तिघही आता बस स्टॉपवर पोहोचलेले असतात आणि अर्णव सुद्धा आलेला असतो. अर्णव म्हणतो, थांबा थांबा थांबा, आणि अर्णव जाऊन भेटतो. त्यावर त्या म्हणतात, काय? त्यावर अर्णव म्हणतो, कुणीकडे चाललात तुम्ही? ह्या मिस इंदोरला घेऊन कुणीकडे चाललात? त्यावर त्या म्हणतात, कोणीकडे म्हणजे आम्ही आमच्या घरी चाललोय. त्यावर अर्णव म्हणतो, असं नका करू, मिस इंदोर शिवाय मला करमणं शक्यच नाही. मिस इंदोर ही मला माझ्या आयुष्यात हवी आहे. आता तुम्हीच ठरवा काय करायचं. मिस इंदोर सोबत मी लग्न करायला तयार आहे. आता अर्णवनी मिस इंदोरला म्हणजेच ईश्वरीला मागणी घातलेली असते. ते बघून आता ईश्वरीच्या आईला खूपच छान वाटलेलं असतं. आता ईश्वरीची आई म्हणते, व्हॉट? काय काय बोलताय तुम्ही? त्यावर अर्णव म्हणतो, होय, जे तुम्ही ऐकलं तेच बोलतोय. आता ईश्वरीची आई काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.